वडिलांची आजोबांची आणि अवतीभोवतीच्या जाणकार लोकांची पारख ही त्या लाईन मध्ये असल्यामुळे तिची आवड जास्त होत गेली सुरुवातीला. हा पण जगात प्रत्येकाची आवड वेगळी आहे ना. बरोबर, प्रत्येकाची आवड वेगळी आहे. आपण जे 5 मुद्दे सांगितले ते 5 मुद्द्यामध्ये जनता येईल असं नाही. आणि वाघीण नावाच्या गाईचा मुलगा हा मग ते वाघीण कुठे आहे की तिकडे वरत आहे ना? म्हणजे गोठ्यातच आहे. सगळ्या प्रकारचे लोक आहेत. सगळ्या प्रकारची लोक आहेत, पण त्यातला कोणता योग्य आहे आणि कोणता अयोग्य आहे हे आपल्याला लवकर समजत नाही. ही गौरी नावाची कालवड आणि ही काली बैलाची मुलगी, की जे पाहिजे ते टिकलं पाहिजे आणि कोणाकडून टिकवायचं हे आधी शिका. सांगताना माणूस एक वेगळ्या प्रकारे बोलत असतो किंवा आतून परपंचात अडचणी वेगळ्या असतात. म्हणजे एवढ्या असंख्य माणसामध्ये विकाय नेलेली गाय हा त्या लोकांना कळली नाही. ही एकदम नाजूक आहे. कशी काय? आता हिचा वडील सुद्धा नाजूक आहे त्या प्रमाणात. पाणी प्या. राजसाहेब नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे सर खल्लेर शेतकरी शांतपरिवार मध्ये. आलो तुमची दावण बघायला. तुमच्या आयुष्यातून धावपळीच्या चवीचा वेळ काढून इथं पोहोचला त्याबद्दल तुमचं मनापासून खरंच मी आभारी आहे. धन्यवाद. कारण ह्या खिलारसाठी धडपडणाऱ्या व्यक्तींनी एकमेकांपर्यंत पोहोचल्याशिवाय वास्तवता कळत नाही आणि जागृती होत नाही आहे ना. आणि एकमेकाला पाठिंबा सुद्धा मिळत नाही. शब्द लय वजनदार वापरतात. त्यासाठी तुम्ही इथपर्यंत पोहोचला त्याबद्दल परत एकदा शतशः आभार मानतो. धन्यवाद. बाकीच्या पुढची चर्चा आपण बसून करू. हो. काय पाणी घ्या आमच्या भागातलं बघा कसं वाटतं. राजसाहेब किती आहेत आता जनावर? आता लहान मोठी मिळून एक 15 ते 16 खिलार सर्व. खिलार हो खिलार. आणि म्हशी? म्हशी 1-2 आहेत. पुन्हा शेळ्या? हो शेळ्या 2 भरपूर आहे. हा होय शेतकरी धर्मात जे लागतंय ते आहे. बघूया का दावण बघायची आहे तुमचे महत्वाचे. बर बघूया. याच्या अगोदर कधी बघित नव्हती? नाही ना, पहिल्यांदा झालंय. पहिलीच वेळ आहे. मग कसं काय मनात आलं पहिली वेळा यायचं? आहे ना. हे आमचं संग्राम आहे ना, जोडीदार आहेत. नमस्कार. बर ह्यांची कृपा ही घेऊन आलेत मला. ते घेऊन आलेत हा, खास. हा. त्यांना तुमच्याकडे यायचं होतं, ते म्हणले तुम्ही बी चाला होता. म्हणजे एखादी गोष्ट कोणामुळे तर घडते हे सत्य आहे. हो मी नेहमी सांगत असतो एखादी गोष्ट घडायला कोणाचा तर पाठिंबा लागतो आहे ना. किंवा कोणतरी पाय काढावं लागतं बाहेर घरात. तेव्हा होतं ते. हा आपण बघूया का तुमची होय, पहिलं? बघूया की. चला दाखवा घ्या मला पहिल्यापासून एक 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 सगळेच बघू. काय विशेष काय नाही ते महत्वाचं आहे. बर तुम्ही ठेवलेत म्हणजे काहीतरी असणार. हा हिरा नावाचा खोंड. हा हिच्या आईचं नाव राधा हा. आणि याच्या वडिलाचं नाव सोन्या म्हणून होतं. कुठला सोने? तांडूर गावचाच होता. हा जो माझ्याकडे एक राजा नावाचा बैल होता काजळी कोसा. हा. मी 2018-19 प्रदर्शनला फिरत होतो. त्या बैलाचा मुलगा होता माझ्या गावात काकांच्या गाईला झाला होता. म्हणजे या वासराचा जो वडील होता त्या वडिलाच्या आईला बैल भरवताना मीच लावला होता आणि ह्याच्या आईला सुद्धा तो बैल भरवताना मी स्वतः लावला होता. त्याच्यामुळे याचे वडील आणि याचे आजोबा आणि याची आई, तर असं ह्या वासराचा इतिहास आहे. मग ही कोणती लाईन आली? सिद्धापूरला आहे. सिद्धापूर लाईन. हो त्याचा पल्ला भरपूर आहे. होय त्याचा पल्ला भरपूर बऱ्यापैकी चांगला फुल पल्ला त्याचा. आणि तोंडा शिंगाला देखणेपणा, शिंगाचा आकार, तोंडाची लांबी म्हणा. आता ही मोरकी घातल्यानंतर किंवा अंगात ताकद कमी असल्यानंतर ह्या 2 गोष्टीमुळे त्यांचं रूप दिसून येत नाही. पण ह्या जगात प्रत्येकाला एक सवय लागली की बाबा देखणापणा म्हणजे अंगातली ताकद आणि मोठेपणा. हा. तर मोठेपणा आणि अंगातली ताकद ह्या 2 गोष्टी नसून त्याचे वडील आणि त्याची आई आणि त्याला मिळालेलं जन्मता रूप या गोष्टीवरती त्याचा देखणापणा ठरतो. दुसरं बघूया. हो बघूया. तो कोण? हे ये की फास्ट. हा सोन्या नावाचा खून. हा हा दिव्या नावाच्या गाईचा मुलगा आणि वाघीण नावाच्या गाईचा नातू. मग त्या गाय कुठे आहेत? ती गाय आहे तिकडं. हे घरचं आहे काय? हो घरचं आहे. हे पण घरचं आहे, ते पण घरचं आहे. ते पण घरच्या गायचं, कारण त्याची आई सुद्धा लहानपणी घेतली होती. हा हा. 1 वर्षाची असताना घेतली होती आणि ह्याची आई तर घरी जन्मलेली. मग ह्याला वाण भरायला ही कुठली लाईन आली काय? ही सिद्धापूरच लाईन. असं? हो. मग तुमचं जास्त सिद्धापूर लाईनच का? हा आता कसं आहे, प्रत्येकाची जगात आवड निवड वेगळी असते. हा हा. त्या प्रकारात माझी आवड निवड ही जरा
म्हणजे जन्म पण ह्या खाणीतच असल्यामुळं आणि वडिलांची आजोबांची आणि अवतीभोवतीच्या जाणकार लोकांची पारख ही त्या लाईनमध्ये असल्यामुळे तिची आवड जास्त होत गेली सुरुवातीला. हा. आणि त्यानंतर जे शोधायचं आहे मला, म्हणजे ज्या गोष्टी खिलारमध्ये आपल्याला बघायच्या होत्या, शेतकरी धर्मातून, शेतकरी वर्गातून, आखीव रेखीव कोरीव काटाळ किंवा जो कोसापणा, चित्रपणा, पिंडपणा म्हणा, म्हणजे काय लोकांना असा मोठा बैल झाल्यानंतरच त्यातलं गुण आपल्याला दिसून येतात. मग त्यावेळेला आपण त्याला बैल म्हणतो, पण लहान वयातला बैल मोठा झाल्यानंतर तो कसा दिसू शकतो, ह्या गोष्टीचं, ह्या ज्ञानाचं म्हणजे लहानपणापासून बाळकडू माझ्या वडिलांकडून मला मिळालेलं आहे. मग आता ह्यो कसा होईल मोठा झाल्यावर सांगा बरं. मोठा झाल्यानंतर हा जिथल्या तिथं होणार, हा. म्हणजे सर्व बाजूनी. फक्त आता राहिली बाजू कोणती, की त्याच्या पोटाला चारणारा. हा हा. भलं आमच्या ताकदीनं आम्ही चारलं तर त्या पद्धतीनेच तो मोठा होणार आहे आणि दिसणार आहे. आणि त्याची निगा आपण कशी राखणार आहे त्या गोष्टीवर सुद्धा त्याचं भविष्य लय अवलंबून आहे. मग आता ह्यो पळायला चालेल का वळू म्हणून चालेल? दोन्ही क्षेत्रासाठी चालू शकतो. हा. म्हणजे हा वळूसाठी म्हण, क्षेत्रासाठी, शर्यत क्षेत्रासाठी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे हौससाठी, हा. चौथी गोष्ट म्हणजे शेतीसाठी. मग व्यावसायिक दृष्टिकोनात ना 5वा टप्पा आला. म्हणजे असं वेगवेगळ्या टप्प्यासाठी चालू शकतो, काय अडचण. आणि हे बघा, आपल्या मनात आहे त्या गोष्टी किंवा आपल्याला वाटलं त्या गोष्टी चालू शकतो, पण जगात प्रत्येकाची आवड वेगळी आहे ना. बरोबर, प्रत्येकाची आवड वेगळी आहे. आपण जे 5 मुद्दे सांगितले ते 5 मुद्द्यामध्ये जनता येईल असं नाही. हा. आता हे कोण? टिटवी नावाची कालवड, हा. ही जत भागातून, हा. जत भागातली आई, आणि ह्याचा वडील सुद्धा जत भागातला. सहज सर्वेसाठी गेलो होतो फिरत, एका अभ्यासासाठी. लहानपणापासून वडिलांनी मला सवय आहे की वेळ भेटला हा. किंवा मना डोक्यात किंवा कानावर एखादी गोष्ट आली हा. तर ती गोष्ट उजवी डावी बघण्यासाठी खात जायचं त्या ठिकाणी. आणि ती गेल्यानंतर आपण जर आपल्याला बरं वाटलं, म्हणजे आपल्या अंगणाला, आपल्या दावणीला, आपल्या घरात एक 4 दिवस जास्त काळ टिकण्यासारखी जर एखादी वाटली, तो भविष्यात विकलच असं नाही. मग ती प्रत्येकाच्या आयुष्यात कशा अडचणी असतात, आर्थिक अडचणी असते, सांभाळायची अडचण असते. मग एखादी अडचण आली तर त्यावेळेला आपण, किंवा तिचा योग्य मोल झाला, हा दुसरा मुद्दा आहे. ह्या 2 वेळेला तिची विक्री होऊ शकते. मग त्याच्या अगोदर जो मुद्दा असतो की बाबा चांगली निघणार आहे आणि शेवटपर्यंत टिकू शकते, ह्या दृष्टिकोनातून आपण सिलेक्ट करून आपण आणलेले असते. मग हे कुठल्या लाईनची येईल काय? सिद्धापूर लाईन. सिद्धपूर लाईन. आता ह्यो? आणि हा राजा नावाचा खोंड. हा. सर पाटील सर, हा राजा, तांडूरचा जो राजा, खिलार शेतकरी शान परिवारानं अंतकरणातून भर देऊन अभ्यास व्यक्त झाला त्या बैलाबद्दल, परिवार आणि आलेली जनता सुद्धा. तर त्या बैलाच्या पोटचा हा बैल, आणि वाघीण नावाच्या गाईचा मुलगा हा. मग ते वाघीण कुठे आहे? आहे की तिकडे वरच आहे ना, म्हणजे गोठ्यातच आहे. आणि घरचं आहे. हा, आता जवळपास साधारण वय 2 वर्ष आतील याचं वय आहे. आणि वर्णन सांगायचं झालं तर नागपुडीपासून पाठीमागे शेपूट गोंड्यापर्यंत जे आपण म्हणतो जे पाहिजे ते. आता समाजात वेगवेगळ्या आवडीची लोक आहेत. काही लोकांना माप लागतं, काही लोकांना रगवाटपणा लागतो, काही लोकांना पांढरा कलर लागतो, काही लोकांना कोसा कलर लागतो. पण ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे आत रक्तात जो वळवळपणा म्हणतो किंवा कलर म्हणतो, हे का परत तोंडाच्या नळीचा आकार किंवा तोंडाच्या नळीच्या आकाराला शोभणारा शिंगाचा आकार, त्यानंतर कपाळातला आकार, त्यातली आतली खुमखुमी त्याची, परत वशिंडचा आकार किंवा गचपणा, त्यानंतर पायाची जाडी म्हणा, छातीचा आकार, आणि शरीराचा बांधा, पाठीचा कानाटा, चौक, शेपूटगोंडा म्हणा, म्हणजे हे त्याला सगळं शोभलं पाहिजे. आता हे वळू म्हणून ठेवणार? हो, आता हा जन्माच्या अगोदरपासून तो उद्देश ठेवलेलाच आहे वळूसाठी. पण आता आजपर्यंत तर हा वळूसाठी किंवा गाई रेतनासाठी आपल्याला ठेवायचं गबरे हा उद्देश आहे. पण त्यानंतर तुम्हाला मागाशी जे मुद्दे सांगितले, आर्थिक अडचण येऊ शकते एखाद्या व्यक्तीला, आणि म्हणजे संकट सांगून येत नाही, अडचणी सांगून येत नसतात, अशा वेळेला बनवलेला आहे. म्हणजे हा तुमच्याकडे वळू म्हणून दिसेल? हो, वळू म्हणून. पुढचं बघूया. हां, ही कालवड कुठली? आता ह्या कालवडीचं नाव आहे चित्रा. तर ही कालवड आहे मंगळ तालुक्यातून घेतलेली, मोरडे गावची. तर हिची आई सुद्धा भरवताना
तांडूरच्या राजाकडे मी स्वतः भरवलेली होती. जो शदाबूर खानीतून जो बैल केला शेतकरी परिवारमधून जो दिसून येतोय त्या बैलाच्या पोटची कालवड आहे. जवळपास 2 वर्ष आतील ही कालवड. ही राजाची पैदास. हा, ही राजाची मुलगी. ही कोण मग? ही हिचं नाव राणी. ही सांगोल भागातल्या गायीची मुलगी. हिचं नाव सुद्धा राणी आणि ही तांडूरच्या राजाची मुलगी. ही खरेदी आणि हिची आई सुद्धा मी स्वतः डोळ्यानं भरवली. म्हणजे माझ्या डोळ्यासमोरच्या पोराव्याची मुलगी आणि ही दोन्ही. आणि तो राजा. ती घरची गाय आहे का? नाही, ती पण लहानपणी बाहेरूनच आणली होती. हां हां पण ती आई माहिती आहे. हां. आईचं नाव माहीत नाही किंवा त्यांनी नाव ठेवलेलं नाही. आणि तिचा वडील आदल्या दिवशी मी बघितला होता. हां. रात्री बघितला होता. दुसऱ्या दिवशी दिवसा जाऊन त्याला बघायचं होतं तोपर्यंत तो एक्सपायर झाला. काहीतरी आजारी पडला होता. अगोदरच आजारी होता. त्यामुळे त्या कालवडीच्या म्हणजे ती नावाची पैंजण आहे. तर तिच्या वडिलाची नोंद मला ठेवता आली नाही. एवढं म्हणजे राहिली गोष्ट. म्हणजे तो व्यापारी वर्गातून बैल आलेला होता फिरत. आणि तो एका शेतकऱ्याने काय केलं होतं, तो गाईला भरला होता. आणि ती लहानपणी बरी वाटल्यानंतर आपण गाय होण्यासाठी ती आणली. आता ही तिचं नाव गौरी. सर मग सर ही गौरी नावाची कालवड. हा हा, ही गौरी नावाची कालवड आणि ही काली बैलाची मुलगी. काली कुठला? काली हा रेड्डे गावचा. हां. ठेवा खाली. तो रेड्डे गावचा काली. तिची ही पैदास. हा, म्हणजे जी माहिती काढली मी, हां. माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार गाई मालकाकडून आणि वळू मालकाकडून की त्या बैलाची मुलगी. चांगली पैदास झाली. आता मला ज्या गोष्टी योग्य वाटतात हां. तर ते वेळेवर निर्णय घेऊन एक गायी बनल आपल्या घरी म्हणून त्या हिशोबाने आपण आणतो. शेवटी ती कोणाला पसंत पडेल न पडेल याचा विचार केला तर मग आपल्या घरी गायी कधी आणायची, आपल्या घरी कधी येणार. हां. आपल्याला जवळपास मी म्हणत नाही 100%, हां. 90% आपल्याला पास पडली तरी येणार ना. मग त्यानंतर समोरच्या जनतेला किती टक्के दिसती योग्य तो भाग वेगळा आहे. हां. प्रत्येकाची आवड निवड पसंत. आता याचं वर्णन सांगायचं झालं तर तोंडावर मोरकाना पान, हां. नजर तीक्ष्ण, कानाची हालचाल सावधगिरीची, कांबळ अगदी गळा किंवा कांबळ बारकावा, हां. कातडं अगदी पातळ, कालवडीला छती व्यवस्थित, परत पायाची जाडी म्हणा किंवा पाठीमागच्या पायाची जाडी, शेपूट गोंडा काळा, शेपूट अगदी चौकात किंवा शरीर बांधा एकदम पिळदारपणा. आता आपण धरली आहे किंवा सवय लागलेली असते उभारताना त्यावेळेला वेगळी दिसते, हां. मोकळी फिरताना वेगळी दिसते. मग जनावर कुठेही बघताना ही वेगवेगळ्या अँगलनं ज्या अँगलनं आपण बघू त्या अँगलनं त्या पद्धतीने दिसते. बरोबर. आता आहे ना मोकळे होते तेव्हा वेगळे दिसत होते, तुम्ही धरले वेगळे दिसायला मग लागले. तिनं आता केलं ना, तिचा पायाचा पोज बदलला ना. हां. म्हणजे हा झाला एक सांगायचं झालं तर प्रदर्शनाच्या दृष्टिकोनातला गुण. प्रदर्शनात गेल्यानंतर तुम्हाला त्रास देणार नाही ही जनावर अशी ती उभारणार. आणि त्यावेळेला फिराय मोकळी सोडली की त्यांचं गुण वेगळं, स्वतः चारा खाताना वेगळं, मोबाईल मधून परत वेगळं. आहे ना, मोबाईल मधून तर अजून वेगळा. बघा शेवटी मोबाईलनं काम केलेलं आहे. हां. ते म्हणजे ती वस्तू आहे, हां. आपण सजीव आहे, आपले डोळे आहेत, हां. त्यात फरक राहणारच आहे. बरोबर. त्रिकलाबाजीत सत्य आहे, फक्त हे उलगडा करून कोणी बोलत नाही, बरोबर. हाच फरक आहे, बाकी काय. आता ही तुमची मोठ्या शिंगाची आहे, म्हातारी गाय आहे काही? हा, ही जुनी गाई. हां. हिचं वय काय राहील? आता ही जुळूक आहे हां. गाई. हां. वाघीण नावाची जी गाई म्हणतो आपण हा. किंवा माझ्या बऱ्याच आपल्या चॅनलच्या व्हिडिओला जे वॉटरमार्कला असते हां. ठीक आहे. मग ही ते खोंड आहे ती हिजा हा, राजा. तांडूरच्या राजाचा मुलगा जो राजा नवीन आहे हां. तो ह्या गाईचा मुलगा. सर माग सर, म्हणजे अतिशय गुणी, हां. स्वभाव चांगला गाईचा. हां. तोंडाच्या नळीला धार व्यवस्थित, परत कपाळात चित्रा कलर. तो आता घाण गाई झाली कारण धुरळ्यानं त्यामुळे दिसून येत नाही. तुम्ही आता समोर वास्तव आलाय त्यामुळे हा कलर दिसून येतो. हा कोसा कलर आहे. आणि त्यानंतर जे आपण तोंडाची नळी म्हणतो किंवा चढता आकार म्हणतो तो व्यवस्थित दिसून येतो. परत कातड्याचा पातळपणा म्हणा किंवा कांबळ मैसूरी सारखी पण नाही आणि अति गावरान गाई सारखी पण नाही, मीडियम साईज. त्यानंतर पाठीचा कनाटा ताट, अंगावरती बाजरी कोसा कलर किंवा शरीर बांधा मापात, म्हणजे ढाबीडिळी नाही आणि अति बारीक नाही.
परत पायावरती कलर कोसा चारी, जो आता मार्केटला बरेच लोकांचं आकर्षक झालंय की बाबा कोसा कलर म्हणतो आपण किंवा प्लेन बाजरी कोसा कलर म्हणतो, त्या पद्धतीत हे पायाला चट्टे दिसतात, त्या पायाला चट्टे दिसतात आणि शेपूट मोंडा दिसतो. आणि पाठीमागं बघायला गेला तर तुम्हाला चौकाची हाडं ही रुंद किंवा पाठीमागून चौक रुंद पाठीमागे दाखवतो. ह्या चौकाचा आकार हा दुर्मिळ आहे. त्या गौरीला एक चौक आहे त्या पद्धतीचा आणि ह्या गाईला एक चौक आहे. म्हणजे कसं हे मागून मिळत नाही, हे नशिबाने जलमत. दुर्मिळ आहे. हा दुर्मिळ आहे. दुर्मिळ म्हणजे पुढच्या देखणेपणाला पाठीमागचा चौक. नाही हाय पण ना एवढा रुंद नाही कोणाच. आता कसं आहे लहान मध्ये असल्यावर दिसून येत नाही, पण आता ह्या गाय आता जुळूक आहे ना, वय झालेली मोठी गाय आहे, त्यामुळे सगळे अवयव तुम्हाला आता दिसून येतात. आता शिंग लहानपणी कळून येत नाही की बाबा एवढे लांब येईल, जाणत्या व्यक्तीला समजून येणार की एवढ्या लांब शिंग येणार म्हणून. उच शिंगे ही कोणती लाईन येईल ह्याची? कारजाळ. हे कारजाळ. हिचा वडील माहित आहे? हो, ह्याचा वडील मी बघितला नाही, पण ज्या व्यक्ती पाहुण्याकडून आमच्या रिलेटिव्ह कडून आणली, म्हणजे आमच्या वडिलांनी बघितलेलं होतं, वडिलांच्या वडिलांनी म्हणा, मग त्या रिलेटिव्ह कडे विकायला नेली होती गाई यांनी, आणि तिथं विकली नाही. मग परत आल्यानंतर वडिलांनी विचारलं की गाई एक चांगली आपलं नाव करण्यासारखी किंवा आपल्या दारात शोभण्यासारखी घेऊ का? मग त्यावेळी मला फोटो टाकला होता वडिलांनी, मी कॉलेजला होतो. मग मला फोटोमध्ये बरी वाटल्यानंतर वडिलांना म्हणलं बिंदास्त. का वडिलांनी एक शब्द दिला की आपल्यात घरी कायम ठेवण्यासारखी गाई. म्हणजे ती पंढरपूर वारीमध्ये विकायला नेली होती. म्हणजे एवढ्या असंख्य माणसामध्ये विकाय नेलेली गाय त्या लोकांना कळली नाही. ती विकायला जायच्या आधी सुद्धा वडिलांना मागितली होती, पण शेतकऱ्याची आशा असते की बाबा गर्दीत गेल्यावर 2 रुपये जास्त येते. बरोबर. म्हणजे नशीब होतं, रिटर्न घरी आली. घरी आल्यानंतर परत विकत घेतली. किती वर्षापूर्वी? आता ही गोष्ट बघा 2017ची आहे ना. 2016-17ची. तुमच्या दावणीला जेवढी आहेत का नाही गाय बैल सगळ्यांना सरस आहे ही गाय. कोणती? ही वाघेन तुमची. हे बघा, आता तुम्ही जी तिला सरस म्हटलात तर तिच्या वयानुसार, तिच्या शरीर रचनेनुसार किंवा तिची शिंगाची वाढ झालेली आहे, म्हणजे ती पूर्ण झालेली कंप्लीट. त्यानुसार ती आता उजवी दिसते. पण ती लहान असताना हे वाक्य कोणी आमच्या घरी येऊन म्हटलं नव्हतं की ही तुमच्यात उजवी. तिचा चेहरा बघा की, चेहरा बघा की तिचा. पण तो निसवला म्हणजे आता तो दिसून आला सगळा. म्हणजे आपण म्हणतो का नाही, लग्नात वयात आल्यानंतर पोराचं वय वेगळं दिसतं आणि परत लहान असताना वेगळं दिसतं, त्यातला तो भाग आहे. बरोबर. हे जर देखून पण अख्ख्या त्या यात्रेत कोणाला कळलं नाही, कोणी घेतले रिटर्न आली याचा अर्थ काय आहे? जगात अनेक प्रकारची डोके. बरोबर. काय एका प्रकारचं डोकं नाही, सगळ्या प्रकारचे लोक आहेत. सगळ्या प्रकारची लोक आहेत, पण त्यातला कोणता योग्य आहे आणि कोणता अयोग्य आहे हे आपल्याला लवकर समजत नाही. मग ती गोष्ट घडवल्यावरच एक साधं उदाहरण देतो. मोबाईलवरून तुम्ही लय चांगलं काम करतात, तुमच्या वस्तू लय चांगले, ते आपण एकमेकाला बोलतो. जोपर्यंत खिशात हात घालून आपण व्यवहार करून जाऊन चारा टाकत नाही ना घरी नेऊन, तोपर्यंत त्याला किती पटलं अंतकरणात नाही कळत. बरोबर. किंवा दुसरी गोष्ट, आज शेतकरी वर्ग किंवा समाज म्हणला किमती सांगतो प्रत्येक जनावरांची किंवा खिलार गायींची म्हणा, बैलांची म्हणा, पण त्या पद्धतीनं समोरचा माणूस सुद्धा व्यक्त झाला पाहिजे, मग ते समजलं आपण समजणार आहे. म्हणजे अशा दुर्मिळ घटना आहेत. तुम्ही आज आला, वाघीण माझ्या दारात दिसली म्हणून ही घटना सांगितली, पण आज कॅमेऱ्याच्या समोर आहे. ह्या कॅमेऱ्याच्या आड बऱ्याच गोष्टी असतात की जत्रेत जातात, कोणाला समजत नाही, ते रिटर्न आल्यानंतर घरी लोक घेऊन जातात. बरोबर. खिलार शेतकरी शान परिवारनं पण तेच सांगितलं यात्रेत नेल्यानंतर, बाबा ही विकायसारखी नाही, घरी घेऊन जावा. पण ते सुद्धा काही लोकांना कळलेलं नाही. आता ही कोण? ही हिचं ना, आता ही नवीन आणलेली. आता म्हणजे तुमच्या दावणीतली सगळ्यात नवीन ही. म्हणजे लास्ट शिंगाला म्हणा, कपाळाचा आकार म्हणा, तोंडाचं मुंगस म्हणा, प्रकार काजळी कोशात येते. म्हणजे पूर्ण काजळीत नाही, प्लेन बाजरी कोशात. शरीर बांधा अगदी पिळदारपणा, परत पायाची जाडी म्हणा, छातीचा आकार म्हणा, किंवा पायावरती आणि अंगावरती प्लेन कोसा कलर. हे कुठल्या बैलाची? ही मंगळवेढ्यामधले डहाणे यांचा बैल होता. तो बैल पण त्यांनी विकला व्यापाऱ्याला, वय झालं म्हणून. म्हणजे त्या माणसाने विकला परत पुढं बेळगाव घराणा, आणि विकल्यानंतर मला समजलं त्या बैलाची
आदतपासून नोंद आहे आपल्या चॅनलला ह्या कालवडीच्या वडिलाची आणि हिच्या आजोबाची सुद्धा. हा म्हणजे रेड्ड्यातला जो जुना बैल होता हा त्या बैलाची नात आहे. त्या बैलाचा डायरेक्ट मुलगा होता आणि तो त्यांनी विकला बेळगावला. बेळगावमध्ये जे काही शर्यती असतात त्या शर्यतीसाठी विकला. मग तो एक आशा होती माझी म्हणून ती व्यक्त झालो होतो मी की तो बैल आपल्या भागात राहायला पाहिजे होता. पण ते वळवाल्याने म्हटलं की काय अडचणी असतात प्रत्येकाच्या. बरोबर. सांगताना माणूस एक वेगळ्या प्रकारे बोलत असतो किंवा आतून परपंचात अडचणी वेगवेगळ्या असतात. पण कृपया करून सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून की जे पाहिजे ते टिकवा, टिकलं पाहिजे आणि कोणाकडून टिकवायचं हे आधी शिका. त्यानंतरच आपल्याला जे पाहिजे ते भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला बघायला मिळणार आहे. मग ते कोणाकडे टिकवायचं मग? आता टिकवायचं आहे, काय टिकवायचं हे पण महत्वाचं आहे. हा किंवा माणूस त्याला उल्लेख करून सांगतो समाजात, तो माणूस पण ओळखू आला पाहिजे. आज आम्ही त्या प्रत्येक वळवाल्याच्या घरी तुम्ही म्हणा आम्ही म्हणा जात असतो तर त्या ठिकाणी आपण काहीतरी वर्णन करून सांगत असतो किंवा आपल्यासोबत कोणतरी असतं. त्यानंतर शहानिशा होतीच ना आपल्या चार चौघात. बरोबर. आल्या ही चार चौघ येऊन आपण त्या वस्तूची शहानिशा झाली म्हणल्यानंतर शहानिशा झाल्यावर आपण विचार करायला पाहिजे ना त्यावरती. मग जो माणूस विचार करत नाही हा मग कानाडोळा करतो ती वस्तू हातातून निघून जाते ना, मग टिकवली जात नाही ती. मग टिकवण्यासाठी तेवढा प्रयत्न करावा लागतो. आता ही गाय ही दिव्या नावाची, ही वाघीण नावाच्या मोठ्या गायची मुलगी. वाघिणीची कोण मुलगी आणि आता जो राजा म्हणून मुलगा हा. आहे त्याचं भाऊ बहीण, मग ते भाऊ बहीण दोघं. त्याच्या अगोदरचे येताचे काय? होय होय त्याच्यानंतर झालेली. मग राजा आधीचा का? या मुलीच्या नंतर हा. तो मुलगा झाला. हा हिच्या आधी एक मुलगा होता. हा हा पहिला खोंड झाला वाघिणला हा म्हणजे त्या ब्लड लाईन मधून हा. सिद्धापूर. परत ही मुलगी झाली आणि परत तो मुलगा राजा झाला. म्हणजे निजामपूरचा शंभू जो आहे हा. तो ह्या कालवडीच्या आधीचा. ही पण चांगली आहे बरं. ही तुमची कालवड. हिची किती येतं झाली, एक का दोन? पहिला रुचे पहिला रोय. सोन्या नावाचा खोंड आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितला त्याची आई. हा ही पण चांगली आलं का एकदम. लक्षात? हा बरोबर. सुरुवात जिथून 2 केली ती. नंबरचा सोन्या हा. व्हिडिओ मध्ये आपण घेतला तो. तो हा. आणि- त्याची ही आई. आणि राजाची बहीण. हा राजाची बहीण. आता ही ही चांदणी नावाची गाय. हा पाठीमागच्या वेताला मी ही गाई म्हणजे दूध काढून स्वभाव म्हणा त्याचं प्रमाण म्हणा मी दर्शवलं होतं किंवा चॅनलमध्ये अपलोड केलं होतं हा की ही दुधाला चांगली आहे म्हणून शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर मी खास दुधासाठी आणलेली गाय. हा ही बाहेरून आणलेली. मिळालेल्या माहितीनुसार त्या आजोबांनी म्हणजे वयस्कर मालक आहेत हा तर त्यांनी सांगितले की लेंगरे कुटुंबात जो जुना बैल होता हा त्या बैलाची मुलगी. मग ह्या डोळ्यानुसार या तोंडाच्या नळीनुसार हा त्या नळीवर जी कलर आहे तोंडावर जो कलर आहे हा ह्यानुसार ती एक अंदाज त्यांनी व्यक्त केलेल्याप्रमाणे आम्हाला एक अभ्यास झाला की त्यांच्याकडे कोणता बैल होता. हा मग त्यावेळेला ते सिद्धापूर खाणीचा बैल त्यांच्याकडे होता त्या बैलाची मुलगी मिळालेल्या माहितीनुसार. मग ही दुधाला आहे का जास्त? हो भरपूर आहे आहे ना? दुधाला भरपूर आहे. पण या वर्षी काय झालंय हा पावसाचं प्रमाण कमी जास्त झालं. हा जास्त दिवस पाऊस पडला हा आणि चाऱ्याचा प्रॉब्लेम झाला आणि त्यात गोष्ट जरा बाहेर आपण समाजसेवा करताना म्हणा किंवा मुलाखतीसाठी जाताना आपला वेळ ह्या गायींना मिळायला भेट नाही. हा आणि आपण पुढे गेल्यानंतर आपण ज्या तीव्रतेने संगोपन करतो हा. त्या तीव्रतेने पाठीमागे संगोपन करतील असं हा हा. आणि मी काय म्हणतोय ती जी कुबडी वासरू आहे ती हिच आहे का? नाही. नाही ना? नाही मग ती कुणाच आहे? 1 नंबर कुबडा आहे ती मोठ्या गायचं हा राजानंतर झालेलं. हा. आणि 2 नंबरच आहे ते? 2 नंबर आहे ती आता ती गाई आपण बघणार आहे. हा तिचं. हा हा बरोबर. महिना ते नावाची. तो विषय त्यांच्याकडे गेला हो. बोलू. मग हिचं कुठं आहे पैदाशीची? तर हिची पायदास आतली त्यांनी गेल्या बघितली ती तुमच्या संघ आलेला मेंबर पहिल्यांदा नजर ज्या व्यक्तीची पडली आतमध्ये ती. आतमध्ये आहे का? हा. मग मी गेलो नाही अजून. म्हणलं तुम्हाला ओरडून आज सांगितलं ना बाहेर काय उभारताय उन्हात आत बघायसारखा या. हा हा. मग ती हिची हा हिचा मुलगा आहे आतमध्ये. आतमध्ये आहे का? हा. तोही बघू लास्टला. आता ही ही राधा नावाची गाय. हा नागपूरपासून शेपूट गोंड्यापर्यंत सगळ्या अवयवाला शिंगाला तोंडाला कपाळाला फुल बारकावा असणारी गाय. हा तर ही सुरुवातीला व्हिडिओच्या आपण जो हिरा नावाचा खोंड आपण बघितला हा. तर त्या हिरा नावाच्या खोंडाची आई. ही एकदम नाजूक आहे. कशी काय? आता हिचा वडील सुद्धा नाजूक आहे त्या प्रमाणात. हा, कोण आहे? मादी रूपातला. तर तो जामगाव या गावात आहे. आता त्या व्यक्तीचं नाव आठवत नाही मात्र त्यांची मुलाखत आपल्या चॅनलला खिलार शेतकरी शान परिवारमध्ये आहे.
मग त्या वडिलाचा आईचा सगळा अभ्यास करून या गायीला परत स्वीकार केला. सहज फिरता फिरता म्हणजे एका मित्राने कानावर दिली की अशा ठिकाणी अशी गाय आहे म्हणून, आणि घरी ठेवण्यासारखी, राखण्यासारखी आणि चांगली निघण्यासारखी आहे म्हणल्यानंतर ती गाय आणली. ही जी किती वेळ झाली तुमच्या? पहिला रोज. एकच झालं? हा, हिरा पहिलाच. हां हां हरणा कोसा प्रकार मधून ही गाय येते. है ना? आणि हा कलर हां आणि ह्या कलर मध्ये हे रूप हां. दुर्मिळ आहे. हा कलर कलर हरणा कोसा कलर हां आणि हरणा कोसा कलर मध्ये हे देखणं रूप, हां म्हणजे हे कॉम्बिनेशन दुर्मिळ आहे. बरोबर कळणाऱ्यालाच कळतं, मला कळलं म्हणून मी व्यक्त झालो. बरोबर. पण अशा समाजातल्या व्यक्तीने सुद्धा व्यक्त झालं पाहिजे अभ्यासाबाबतीत. आता ही कोण? ही मैना. ही मैना पण भारी आहे बरं का तुमची. ही मैना नावाची. हां ये चल चली. ही मैना नावाची गाय. हां बघितलं आता खाताना शरीर वेगळं दिसलं, आता तिनं धरल्यानंतर पोच दिली आपल्याला, हा. त्यानंतर शरीर आळस देताना वेगळं दिसतं. ही कधीची, ही कुठनं काय? ही पण वर्षभराची असताना सहज फिरत गेलो होतो. हां सहज फिरत गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला चरत असताना दिसलेली. हां. त्यानंतर तिला आणली, वर्षभराची होती. मग ती तुमची खरेदी ही? हा, ही माझी खरेदी. मग ही पहिली खरेदी का तुमची? नाही नाही, तशी वाघीण खरेदी पहिली. ती तर वडिलांची झाली, हा पण तुमची? हा, माझी ही. तुमची ही त्यानंतर पहिली? 2 नंबर आणली. हां म्हणजे तुमची पहिली खरेदी ही? हा, माझी खरेदी.